समुद्राच्या बाहेरच तलाव आहे, तिथे भरपूर सारे मासे आहेत मोठे. किती छान वाटतंय. रत्नागिरीवरून कसं वाटलं एवढा दिवस? मस्त हा छान आहे. तुमची कंपनी आवडली, सगळं काय मस्त एक्सप्लोअर केलं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज दुपार झाले, दुपारी निघालोय मी चाफ्यामध्ये जायला. तर त्या ठिकाणी राहुल दादा वगैरे आहेत. मी सकाळचं माझं काम होतं, त्यामुळे मी ते काम आटपून आत्ता मी दुपारी निघालोय. राहुल दादा, किरण दादा, वहिनी वगैरे आहेत तिकडे, आणि त्या साईडला जायचं नाही, आज सुट्टी आहे. त्यामुळे मी निघालोय आता आणि जाऊया आपण तिकडे. तर अशा रीतीने आजच्या ब्लॉगमध्ये काय असेल, मजा मस्ती कसा असेल आजचा दिवस, शेवटपर्यंत ब्लॉग बघितला तर कळेलच तुम्हाला. चला आता निघूया. आत्ता आलेलो आहे आम्ही चाफे तिट्यात. खंडाळा सिटीत आहे आपण आता. साईड जयगड. चला मोठे चिमणे आहेत बघा वरती. आलेला आहे आता कराटेश्वरला. केस शालजीवादीन जर का उभं राहिला गाडीवरनं, गॉगल नाही लावला, डोळे असं झोमतायत ना जबरदस्त. इथं आलेलं आहे. इकडून आता खाली जायचं आहे मंदिराच्या ठिकाणी. आता तुम्ही बघितलं असेल, ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ नवीन असेल. आलेला आहे आम्ही, आमच्या रायडर बिटर आलेले आहे सगळे. उठ उठ चल, झोपायचं नाही तुला, सकाळ झाली. झोपला ना. चला खाली. झोपली होती ना. चल चालत जायचं खाली आता. चल चालत जायचं खाली. चल लवकर ये. उचलून नाही चालेल. बघ इथून खाली जायचं. बघ बीच आहे खाली, बीच आहे. चल चला खाली उतरायचं मंदिरात. वातावरण भारी वाटतं. सगळे व्लॉगिंग करतायत. ते वरती दोघं जण आहेत, मी इकडे आहे. व्लॉगिंग सगळीकडे. आणि आता खाली जायचं इकडं. आम्ही परत आलेलं आहे 2 दिवस फिरून. काय दमलो नाही मी, काम होतं म्हणून गेलो होतो जरा. आणि इथे उंबराचं झाड आहे, उंबराच्या झाडा. थोडस हे झालं. ती बघ कशी करतील ना. घे खाली खाली उतरूया. हे मंदिर मी ते आलोय खूप ठिकाणी, खूप वेळा, पण ब्लॉग ह्या आधी कधी केला नव्हता, व्हिडिओ कधी केला नव्हता, म्हणून आत्ता शूट करतोय. इकडे खाली नंतर जाऊया, आधी मंदिरात दर्शन घेऊया, नंतर खाली जाऊया. किती जुनं मंदिर आहे बघा. म्हणजे जे आहे तसं ठेवलेलं आहे, कौलारू आहे वगैरे. हे कसं भारी वाटतं बघायला, मस्त आहे. हे बघा, अजून खिडक्या बिडक्या किती, ह्याची लाकडावरून कळतंय आपल्याला जुनं किती मंदिर आहे. हे बघा आता मध्ये इकडे असं सगळं मंदिराचं पूर्ण जुन्या पद्धतीचं हे आहे, स्ट्रक्चर केलेलं आहे. वरती इकडे स्तंभ आहेत हे. आणि हे किती, नमस्कार, दाखवायचं राहिलं. किती वर्षाचं दाखवतोय तुम्हाला. हे जुनं आहे. किती एक आहे की काय आहे ते, 1970 साली वाटतं. एक आहे काय, पहिला काय कळत नाही. उभी काठी आहे. हे बाकीचं सगळं मराठीत आहे.
1970 साली हा स्तंभ उभा केलेला आहे असं असं माझा म्हणून ना, पण ते आकडा कळत नाही. 970 कळतोय, तो एक असावा कदाचित. इथून खालचा जो व्ह्यू आहे ना, एक नंबर खरंच. खाली आता नारळी वगैरे मस्त की पाण्याच्या लाटा आणि ते गाईच्या तोंडातून येणारं पाणी. चला खाली आहे तिथे. इथून वरतून बघा दाखव, काय वाटतंय ना, भारी मस्त की प्रसन्न वातावरण वाटतंय एक नंबर. म्हणजे संध्याकाळचं वगैरे यायला नाही ते भारी वाटतं. दोघ जण पाठीच आहेत. इकडचा व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू. हे आहे आपलं कोकण, हे आहे आपलं कोकणातलं सुख. म्हणून आपण कोकणकर नशीबवान म्हणतो की म्हणजे टप्प्याटप्प्याला असे हे निसर्गरम्य वातावरण आपल्याकडे ही निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. हा समुद्र बघा, खळखळणारा समुद्र, हा लाटांचा आवाज, त्या खडकावरती आपटणाऱ्या त्या लाटा बघून काय भारी वाटतं ना, एक नंबर. आणि ते गोमुख दाखवतो तुम्हाला, म्हणजे गाईचं मुख, त्याच्यातून पाणी येतंय हे बघा त्या ठिकाणी. तिथे बघा कसं पाणी येतंय गाईच्या तोंडातून. एक नंबर. तहान लागली होती, पाणी पण प्यायलो मस्त. तहान पण भागली आता. फोटोशूट चालू आहे इकडे, फोटोशूट. जांभळी ऐक दुसरी पोज. हा बाय बसली. परवा ड्रोन हरवला होता, आता पुन्हा रिस्क घेतोय. इथे उडवूया. ड्रोन उडवायचा आपल्याला आता. इथलं ड्रोनवर बसूया. ए ड्रोनवर बसूया तुला. तू बसणार आहे वरती ड्रोनवर? अरे बसतोय की फिरून यायचं वरून. खाली जाताना काय वाटत नाही, वर येताना पाय धरतात. वर धावत येऊ शकत नाही कोण पटकन. त्याच्या पायात ना गोळ्या येणार. 5 झाल्यावरती सरबत प्यायला आलोय आम्ही. 1 कैरी आणि 3 कोकम. त्यानंतर इथून चाललोय आपण त्यानंतर इथून जातोय आपण जय विनायक मंदिरामध्ये. कोकण रस्त्यामध्ये आम्ही आलो जय विनायक मंदिर, जयगड. जय विनायक मंदिरामध्ये फोटोशूटला सीन भारी आहे इथं. कुठे गेला? तुम्हाला फोटोशूटला सीन भारी आहे इथं. नको आता दमलो. दमला? नाही गेले डायरेक्ट बीच.
डायरेक्ट बीच. चला आतमध्ये. चल तू कुठे फिरते? कसे आहेत बघा मासे. सगळे आमचे मित्र याच्यात आणून सोडलेले आहेत. हा बघ हा पांढरा आहे आणि किल्ला नाही. मंदिराच्या बाहेरच तलाव आहे. भरपूर सारे मासे आहेत मोठे. किती छान वाटतंय. या 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 मुंबईवरून आलोय भेटायला या. तू कुठला रे? छान आहे. तू कुठला? सैतावड्यातला. हा बघितलं वाटतं तुला कुठेतरी. तुला माहित आहे? ते काय ओळख तुला काय बरायस ना? जातोस कुठे? हो काय बऱ्यात ना? आज इकडे फिरायला हो हो हो. मंदिराची बांधणी वगैरे एकदम भारी केलेली आहे. लाकडापासून वरचा छत वगैरे सगळं बनवलेलं आहे. इकडे हनुमानजींची मूर्ती आहे. जय बजरंगबली. मारुती राया इकडे. तर कसं आहे बघा मंदिर भारी वाटतं. संपूर्ण लाकडी प्रतिकृती आहे. लाकडी प्रतिकृती. गणपतीपुळ्यामध्ये आहोत. गर्दी किती आहे बघा गाड्यांना. पुढा रोड पूरपर्यंत कचाकच भरला आहे. हटतच नाहीत गाड्या जाग्यावर. का कसं वाटतंय? नाही इथेच आहे इथेच. इथूनच जाऊया आपण. इथे बसूया 2 मिनिटं. इथेच मॅगीची रील व्हायरल झाली होती एक. तुम्ही बघितला असाल. कुणी केली होती काय माहित नाही. मुंबईला जाऊन बनवा. आज काय आणलंय? चिकन. मॅगी. समुद्राचा आस्वाद घेत समोरच्या दृश्याचा. इथे हे काय खातात तुम्ही? शेवपुरी खाताय ना? आणि आपली ऑर्डर काय येणार आहे? मॅगी. बोल मॅगी.
तुमची ऑर्डर यायची आहे अजून. हे घे तुझी ऑर्डर आली आहे. हे घे. आमची ऑर्डर होती मसाला मॅगी. आता मसाला मॅगी खातो या खायला. आता आम्ही इकडून घरी निघणार आहे. तर तुम्हाला आपलं रत्नागिरी फिरून कसं वाटलं एवढा दिवस? मस्त हा छान एकदम. तुमची कंपनी आवडली, सगळं काय मस्त एक्सप्लोर केलं. कंपनी आमची कमी झाली. मेंबर अर्धे गायब आहेत. मेंबर होते, मजा आली. तुला कसं वाटलं? उद्या काय नाही वाटलं. तुला अजून राहायचंय ना? होय ना, अजून मजा करायची आहे ना? तर निघायचा वेळ झाला आता. मित्रांनो, आता घरी निघण्याची वेळ झालेली आहे. संध्याकाळ झालेली आहे. आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया. किरण दादा वगैरे, वहिनी वगैरे सगळ्या निघणार आहेत. आज संध्याकाळी रात्रीची ट्रेन आहे. 6 वाजलेत. त्यांची ट्रेन रात्री 12ची आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.